आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। 7 फरवरी से घाटी अस्पताल के 533 रिहायशी डॉक्टर्स जाएंगे हड़ताल पर, मार्ड का इशारा। पालतू जानवरों के लिए शमशान भूमि और पार्क तैयार करने की कोशिश, कमिश्नर जी श्रीकांत का बयान। रेबिस टीकाकारी मुहिम का आगाज। अब खबरें तफसील से। रियासत के रिहायशी डॉक्टर्स के स्टाइपेंड में इजाफा किया जाए, इस मुतालबे समेत दीगर मुतालबात पर 7 फरवरी से रिहायशी डॉक्टर्स तमाम रियासत में हड़ताल पर जा रहे हैं। काय मागण्यांसाठी जाणार? मी डॉक्टर रोहन गायकवाड, अध्यक्ष माड छत्रपती संभाजीनगर। तर आम्ही मागच्या 1 वर्षापासून सरकारकडे आमच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा निवेदन दिलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस सरकारकडून आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला नाही। प्रत्येक वेळेस एक आश्वासनांचं गाजर आम्हाला दाखवण्यात आलं, त्यामुळे आम्ही हा संपाचा निर्णय घेतलेला आहे। तर 7 तारखेपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून घाटी हॉस्पिटलमधील एकूण 532 जे कनिष्ठ निवासी डॉक्टर आहेत त्यांनी संपावर जातील अशी भूमिका घेतलेली आहे। तर संपासाठी आमच्या प्रमुख 3 मागण्या अशा आहेत की आम्हाला जे दिलं जाणारं विद्यावेतन आहे ते कधी वेळेवर मिळत नाही। प्रत्येक वेळेस 2 महिने 3 महिने वाट पाहावी लागते किंवा संप पुकारावा लागतो। तर हे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत निवासी डॉक्टरांच्या खात्यामध्ये जमा व्हावं। तसेच दुसरी मागणी अशी आहे की सध्याच्या काळामध्ये निवासी डॉक्टरांची संख्या वाढलेली आहे, पण पुरेशा प्रमाणात हॉस्टेलमध्ये रूम अवेलेबल नाहीत। तर एक नवीन हॉस्टेलचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावा अशी एक मागणी आहे। आणि तिसरी मागणी अशी आहे की पूर्ण देशामध्ये काही ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा काही असे 8 राज्य आहेत जिथे दिला जाणारा स्टायपेंड हा महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे, तर त्याच्या धर्तीवरती महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनाही स्टायपेंड लागू करावा अशी मागणी आहे। तर या 3ही मागण्या घेऊन आम्ही 7 तारखेला सायंकाळी 5 वाजल्यापासून संपावर जात आहोत। निवासी डॉक्टर हे 24 तास हे अहोरात्र रुग्णसेवेसाठी झटत असतात। जर पाहिलं तर 24 तासानंतर काम करून जेव्हा हॉस्टेलवर जातात तर त्या हॉस्टेलमध्ये झोपायला जागाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आहे। आणि अनेक ठिकाणी हॉस्टेलमध्ये छताची गळती वगैरे आहे, तर रूममध्ये पाणी आलेलं असतं। अशा स्थितीमध्ये डॉक्टरांना सध्या राहावे लागत आहे। जर आपण पाहिलं तर घाटी हे पूर्ण मराठवाड्याचं एक रेफरल सेंटर आहे। इथे पूर्ण मराठवाडा पाहिलं, खानदेश पाहिलं, आणखी अनेक जिल्ह्यामधून रुग्ण येत असतात। तर हे सर्व निवासी डॉक्टर रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत, पण हॉस्टेलच्या प्रॉब्लेममुळे डॉक्टरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। निश्चितपणे संप जर म्हटलं की संपामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते रुग्णांचे म्हणून हाल होते, याकडे कसं आता रुग्णांचे हाल होतील? तर खरंच डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे आणि होणाऱ्या रुग्णांचे हाल जे होत आहेत त्यासाठी आम्ही सर्व निवासी डॉक्टर दिलगिरी व्यक्त करत आहोत। पण रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी आम्ही ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, आपत्कालीन सेवा सर्व काही ज्या आहेत त्या चालू ठेवत आहोत। त्यामुळे एक इमर्जन्सी जे रुग्ण आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत। पण सरकारचं लक्ष आमच्याकडे येण्यासाठी संप हे एकच हत्यार आमच्याकडे उरलेलं आहे, कारण आम्ही वारंवार मागणी करून आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे संपाचा हा शेवटचा मार्ग आमच्यासमोर निर्माण झालेला आहे। तरी माझी विनंती आहे सरकारला, 7 तारखेच्या आत आमच्या सर्व मागण्या पूर्ण जर त्यांनी केल्या तर आम्ही संप करणार नाही। खदीम तनाज़े पर 4 अफराद ने चाकू से वार करके एक शख्स को हलाक कर दिया। ये वाक़या इतवार को शाम भाउसिंगपुरा में पेश आया। पुलिस ने 4 अफराद को हिरासत में ले लिया, ताहम एक मुश्तबा शख्स फरार है। शेख आमिर शेख सलीम 29 साल मरने वाले शख्स का नाम है। वो खदीम भाउसिंगपुरा का रिहायशी था। इसका कत्ल करने वाले इसके दोस्त ही है, वो भी भाउसिंगपुरा में रहते हैं। मरने वाले शेख आमिर के रिकॉर्ड पर कई जराइम है। इसके खिलाफ शराब फरोख्त करना, मारपीट समेत कत्ल का भी जुर्म दाखिल है। खदीम दोस्तों के साथ इसका झगड़ा हुआ और इस पर दोस्तों की टोली ने इस पर चाकू से हमला किया और आमिर खून में भर गया। पुलिस को इसकी इत्तला मिलते ही पुलिस इंस्पेक्टर संभाजी पवार,
पुलिस डिप्टी इंस्पेक्टर प्रमोद देवकते, गणेश केदार वगैरह ने आमिर को घाटी अस्पताल में शरीक किया, जहां वो दौरान इलाज चल बसा। छावनी पुलिस ने एक मुश्तबा शख्स को हिरासत में लिया, ताहम वालूज MIDC पुलिस ने हिरासत में लिए मुजरिमीन में रोहित नागेश मोटे उम्र 25 साल, ईश्वर राजेश चौहान 23 साल और सचिन सर्जेराव त्रिभुवन उम्र 23 साल शामिल है। तीनों भाउसिंगपुरा के रिहायशी है। पुलिस मजीद तहकीक। गोवा रियासत में फरोख्त होने वाली और रियासत महाराष्ट्र में फरोख्त पर पाबंदी वाली शराब सरेआम फरोख्त करने के लिए ले जा रहे अफराद पर रियासती एक्साइज ड्यूटी शोबे की जानिब से हिरासत में लिया गया और शराब का जखीरा और गाड़ी जब्त की गई। रियासती एक्साइज ड्यूटी के इंस्पेक्टर AB चौधरी और उनके माविनीन ने भालगांव कमान से करीब भालगांव इलाके में इतवार को शाम जाल फैलाया। इस मुकाम से फोर्ड फिस्टा इस 4 व्हीलर कार में गैर कानूनी तौर पर हमल नकल करने पर गाड़ी ड्राइवर अमोल विष्णु गाड़कर रिहायशी गंगल गांव ताल्लुका ज़िला बुल्ढाना को रोका और इससे गैर कानूनी शराब का ज़ख़ीरा जब्त किया। ये शराब गोवा में फ़रोख्त करने के लिए ली जा रही थी, जबकि शराब पर महाराष्ट्र में पाबंदी है। खुलेआम फ़रोख्त करने के नज़रिए से शराब ली जा रही थी। जुमला 543 बोतलें, जिसकी कीमत 4,76,200 रुपये जब्त कर ली गई। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निरीक्षक विभाग यांनी छत्रपती संभाजीनगर ते बीड या दरम्यान भालगाव या ठिकाणी परराज्यातील मध्ये येणार असल्याबाबतची बातमी मिळाली होती। त्यानुसार त्या ठिकाणी ते सापळा रचून बसले असता त्या ठिकाणी एक इसम एका 4 चाकी वाहनामध्ये मध्ये घेऊन आल्याचं निदर्शनास आलं। गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये 20 बॉक्स असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। ते तपासणी केली असता ते परराज्यात मद्य विक्रीसाठी असल्याचं पर्सेल इन गोवा आणि महाराष्ट्र राज्यात मद्य विक्रीस प्रतिबंध असलेला असं मद्य आढळून आलं। त्याची एकूण किंमत 4,76,200 इतकी असून एका आरोपीस अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे। यामध्ये आणखी काही माल मिळण्याची शक्यता आहे किंवा आरोपी मिळण्याची शक्यता आहे का? सदर आरोपी हा एका व्यक्तीचं नाव घेत असून परंतु त्याचं पूर्ण नाव त्याला माहीत नहीं आणि त्याचा आपण पुढील तपास करत आहोत। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much.
and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान यनाट सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल में काम करने वाले मुलाजिम की 2 व्हीलर चोरों ने सुरखा कर ली. इस चोरी के फुटेज सीसीटीवी कैमरे में कैद हो गए हैं. मी रात्री ड्युटीवर आलो, गाडी लावली, ड्युटी करून मग सकाळी इकडे आलो नेहमीप्रमाणे. सकाळी बघितलं मग गाडी आहे ना, मग बघितलं, सगळ्यांना विचारलं. आपला 5 वाजून 4 मिनिटात 5 हां गाडी चोरी गेली.
बरं सकाळी तुम्ही आले केव्हा लक्षात आलं नेमकं? 8:05 बरं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल वगैरे केला? हां केलं. आज पोलिसांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं 2 दिवसात भेटून जाणं. चालू आहे समजा. हो. कसं आहे ही 2दा-3दा 2-4 लोकांची गाडी गेली. हां मी खुद कर्मचारी आहे. हां माझी पण गाडी गेली. किती लोकांची गाडी गेली होती. हाल ही में नांदेड़ में हुए जलसे सीरत में एडीएन के उर्दू खबरों के मुदीर सिद्दीकी मोहम्मद अजहर को सहाफत के मैदान में खिदमात पर आफ्ताब सहाफत अवार्ड देकर खैर मकदम किया गया। खादमीन उम्मत के मकबूल आम प्रोग्राम सीरत प्रोग्राम के तहत 17वें साल कल सीरत जलसा 17 बउनवान खद अफलहल मोमिनून के तक़सीम इनामात व अवार्ड्स की तकरीब मुनक़िद की गई थी। इस जलसे में रियासती, ज़िलई और नांदेड़ ताल्लुक़े के अवार्ड्स की तकसीम अमल में आई। इसके अलावा तमाम रियासत के 27 अज़ला में लिए गए मुख्तलिफ़ तहरीरी और क्विज़ मुकाबलों के इनामात मुख्तलिफ़ स्कूलों के तलबा व तालिबात में तकसीम किए गए। इस मौके पर मिसाली असातिज़ा, दीनी दर्सगाह के उस्ताज़ और सहाफ़ियों को अवार्ड्स दिए गए। औरंगाबाद ज़िले में 34 साल आकाशवाणी औरंगाबाद में उर्दू इलाक़ाई न्यूज़ रीडर की खिदमत अंजाम देने के अवज़ एडीएन उर्दू न्यूज़ के इंचार्ज सिद्दीकी मोहम्मद अजहर को आफ्ताब सहाफ़त अवार्ड से नवाजा गया। तक़सीम इनामात व अवार्ड्स तकरीब में मुफ्ती खलीलुर्रहमान, डॉक्टर मिसबा अंजर, मुफ्ती अहमद नूर आइनी, मुफ्ती मोहम्मद सादिक के अलावा मुअज़्ज़िज़ीन और कसीर तादाद में शहरी मौजूद थे। शहर के AEPM वीमेंस कॉलेज के निकिता वाघ को हिमाचल प्रदेश में होने वाले कौमी बैनुल यूनिवर्सिटी वेट लिफ्टिंग मुकाबले के लिए मुंतखब किया गया है। 7 से 9 फरवरी के दरमियान अखिल भारतीय इंटर यूनिवर्सिटी वेट लिफ्टिंग मुकाबले का धर्मशाला में सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ हिमाचल प्रदेश में इनेकाद किया गया है। इस मुकाबले में शिरकत करने के लिए SNDT ख़वातीन यूनिवर्सिटी मुंबई की टीम में शहर के AEPM वीमेंस कॉलेज की निकिता वाघ को मुंतखब किया गया है। AEPS वीमेंस कॉलेज की डायरेक्टर डॉक्टर केजल भारसाखड़े, प्रिंसिपल डॉक्टर मिलिंद ओभाड़े, सेनेट रुकन प्रोफेसर रवि मोरे ने निकिता वाघ के मुंतखब होने पर उसे मुबारकबाद पेश की है। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। 7 फरवरी से घाटी अस्पताल के 533 रिहायशी डॉक्टर्स जाएंगे हड़ताल पर, मार्ड का इशारा। पालतू जानवरों के लिए शमशान भूमि और पार्क तैयार करने की कोशिश, कमिश्नर जी श्रीकांत का बयान। रेबिस टीकाकारी मुहिम का आगाज। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।